मला मिळालेल्या पेपरमधली मी एक आवडलेली गोष्ट सांगतो. हवेचे महत्त्व. हवा म्हणजे आपल्याला दिसत नाही पण ती आपल्याला जाणवते. जसे की झाडाची पानं हलतात, हवेमुळं फॅन चालू केला की हवा लागते आपल्याला, केस उडतात, वहीची पानं उडतात आणि हवेमुळं आपल्याला जीवन जगता येतं. हवा नसली की आपण जगू शकत नाही आणि हवा आपल्याला खूप महत्त्वाची आहे. हव्यामुळंच आपण जगतो आणि हवा आहे आपल्याला खूप महत्त्वाची एक गोष्ट आहे. बरोबर. हवेमुळे जगतो म्हणजे काय, नेमकं काय महत्त्व? हवा आपल्याला ऑक्सिजन देते व त्यामुळे आपल्याला श्वास घेता येतो आणि रक्त चालू राहतं आपल्या शरीराचं. रक्त चालू राहतं नाही, रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळतो आणि आपल्या क्रिया चालू राहतात. जर ते नसलं तर आपण मरूनच जाणार आणि 1 मिनिट पण जगू शकणार. खरे, अगदी खरे. अजून काय तुला तुझ्या मिळालेल्या पानाविषयी सांगता येईल? स्थानिक किमतीविषयी दिले त्याच्यामध्ये. बरं, काय दिलं स्थानिक किमतीविषयी सांगशील? म्हणजे रमेश म्हणाला की ना नाही, तिथला संवाद नको सांगू, तुला काय समजलं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये जर आपण स्थानिक किंमत कशी की त्याच्यातलं काढायची, असं का? कशी काढायची की त्या अंकाचा जे स्थान असतं ते बघायचं आणि त्याला जर 70 असलं तर 7 दशक बरोबर 70. अजून 7000 असलं की 7000 आणि त्याच्या पुढे 3 शून्य असले, 3 अंक असले की तिथं 0 द्यायचं. व्हेरी गुड. त्याला 7000ची स्थानिक किंमत म्हणतात. आणि अजून उपसर्ग व प्रत्यय बघितले. त्याचे त्यानं उपसर्ग म्हणजे शब्दाच्या आधी एक उपसर्ग लावला त्याला, जसे की अजून बिन, गैर. व्हेरी गुड. आणि प्रत्यय कशाला म्हणायचं? प्रत्यय म्हणजे त्या शब्दाच्या मागं लावलेला शब्द, जसे की दार, पणा. व्हेरी गुड, छान सांगितलं तू. तुला मिळालेल्या पानातून तुला एवढ्या गोष्टी समजल्या. छान, टाळ्या वाजवा रे याच्यासाठी. बातमी का पेपरचं पान? आम्हाला पेपरच्या पानामधून मिळालेला विनोद. माशाला घाम येतो का? हो सर, येतो. कशावरून? मग समुद्राचे पाणी खारट कसे काय?